मशीनसाठी 25 ते 26 वर्षापासून वाट पाहिली. शिखर पहारिया फाउंडेशन मार्फत मिळालं. महिलांनी मनातलं सांगितलं. कोणताही राजकीय उद्दिष्ट नाही, फक्त गोरगरीब नागरिकांना मदत. सोलापुरात माणुसकीचा महाउपक्रम. सोलापूर शहरात शिखर पहारिया फाउंडेशन मार्फत माणुसकीचा महाउपक्रम राबवण्यात आलाय. सोलापूर शहरात 14 ठिकाणी गोरगरीब नागरिकांना आनंदाचा शिधा, सायकल, शिलाई मशीन वाटप करण्यात आलाय. ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नाही, शिक्षण सुरू आहे, अशा विद्यार्थ्यांना सायकली वाटप केल्या. विधवा घटस्फोटित महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या. शिखर पहारिया फाउंडेशनचे प्रमुख राज सलगर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की कोणत्याही प्रकारचा राजकीय स्वार्थ नाही, फक्त गोरगरीब नागरिकांना मदत म्हणून माणुसकीचा महाउपक्रम राबवला. आज शिखर फाउंडेशन याच्या मार्फत जे आहे सोलापुरात एक मोठा उपक्रम आयोजित केला. काय त्याची समस्या सांगा. आमचे मार्गदर्शक युवा उद्योजक आदरणीय शिखर पहारिया यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे. साधारणतः 14 ठिकाणी आम्ही या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 5000 कुटुंबांना आम्ही राशनचं किट देतोय. 200 विद्यार्थ्यांना सायकल देतोय. 200 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतोय. 10 ठिकाणी आरो प्लांट देतोय. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 17 लाखाचं साहित्य देतोय. अशा विविध माध्यमातून आम्ही महिलांना असेल, गरजूंना असेल, विविध साहित्य देऊन त्यांचा वाढदिवस जो जनसामान्यासाठी झाला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये एक आनंद निर्माण झाला पाहिजे, अशा पद्धतीने साजरा करण्याचे आमचे आदरणीय मार्गदर्शक श्री शिखर पहारिया यांच्या आदेशानुसार आम्ही हा कार्यक्रम घेतोय. पहिल्यांदाच हा उपक्रम म्हणजे अनंत मुकेश अंबानींचा एक वाढदिवस जे आहे पहिल्यांदाच एक गोरगरिबांपर्यंत पोहोचलेला आहे. तर याच्यासाठी काय म्हणजे कसं काय सुचली तुम्हाला? अनंत अंबानी तुम्ही पाहिलं असेल, देशामध्ये विविध माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केलेली आहे. जनमानसामध्ये, गरजू लोकांमध्ये ज्या पद्धतीने आज अवस्था आहे, गरिबी आहे, तर ती कुठं तर दूर झाली पाहिजे. जनसामान्याला कुठं तर आधार मिळाला पाहिजे, दिलासा पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून ते काम करतायत. त्यामुळेच त्यांचा वाढदिवस अशाच पद्धतीने गरीब गरजू लोकांना मदत करून साजरा केला गेला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा आम्ही उपक्रम केलेला आहे. म्हणजे असे साहित्य मशीन असेल किंवा आरो प्लांट असेल किंवा आनंदाचा शिधा असेल, नेहमी राजकारणीच लोक वाटप करताना दिसतात. हे उद्योजक पहिल्यांदाच वाटप करतात. तुम्ही पाहिलं असेल की विविध माध्यमातून अनंत अंबानी चर्चेमध्ये असतात की त्यांनी इथे मदत केली, तिथे मदत केली. त्यांना सामाजिक कार्याची मुळामध्ये आवड आहे, गोरगरिबीची जाण आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं आहे की त्यांचा वाढदिवस अशा चांगल्या पद्धतीने साजरा केला गेला पाहिजे की त्याच्यातून लोकांना काहीतरी मदत झाली पाहिजे. गोरगरीब विद्यार्थी असतील त्यांना मदत झाली पाहिजे, जे गरजू लोक आहेत त्यांना मदत झाली पाहिजे, असा त्यांचा एक उद्देश आहे. त्याच्यामुळं त्यांच्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिखर पहारिया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम घेतला. शिखर पहारिया फाउंडेशनतर्फे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला. गोरगरिबांना जे आहे ना, एक वेगवेगळे साहित्य वाटप होईल. हे गोरगरिबांची निवड कशी केली? आम्ही नाही का यांचं सर्वे केलेला आहे. सगळ्यांचं पहिला आम्ही अर्ज मागितलेला आहे. त्याच्याकडून अर्ज घेऊन त्यांची शहानिशा केलेली आहे. शहानिशा करून मग आम्ही सगळ्या गोष्टीवरचा निर्णय घेतलेला आहे की आपण त्यांना जेन्युइन जे असतं लोक असतील त्यांनाच आपण देणार आहे. जे खरंच गरजू लोक आहेत त्यांना आपण देणार. कोणत्या ह्याच्यामध्ये विभागातले, कोणत्या मतदारसंघातले? असं नाही, काही संबंध नाही. मध्य उत्तर आमच्या काय राजकारणाशी घेणं नाही आहे. आम्हाला जे गरीब वाटले, गरजू वाटले, त्यांच्यासाठी आम्ही एक हात पुढे केलेला आहे. त्यांच्यासाठी आम्ही मदत करणार आहे. काय ह्यात दक्षिण उत्तर मध्य असं काही नाही. आमचं एम एकच आहे की आमचे माननीय शिखरदादा आहेत पहारिया साहेब, त्यांच्या आदेशानुसार आम्हाला काम करण्याचं ऑर्डर आले, आम्ही त्या हिशोबाने काम करतो. शिखर पहारिया कधी येणार का नाही सोलापूर? गोरगरिबांना मदत डायरेक्ट त्यांच्या हाताने मदत करणार नाही. आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या कामामुळं, त्यांच्या बिझनेसमुळं त्यांनी सारखं बाहेरच्या दौऱ्यावर असल्यामुळे ते सारखं येणार नाही. पण आम्ही प्रयत्न करू की येत्या पुढच्या 2 महिन्यात आणि शिखरदादा आणि आनंद अंबानीजी यांना आपण सोलापूरला इन्व्हाइट करूया. म्हणजे आता ह्याच्यानंतर म्हणजे पुढच्या वर्षीचा वाढदिवस काय वेगळं उपक्रम? नाही, आम्ही ह्यापेक्षा दुपटीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि याचं तुम्हाला सरप्राईज म्हणून मी हे तुम्हाला सांगतो की ह्याच्यापेक्षा दुप्पट मोठ्या कार्यक्रम आपण घेऊ. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.